काल सायंकाळी 7:15च्या दरम्यान दिल्लीमध्ये एक भीषण स्फोट झाला। या स्फोटामुळे दिल्लीच काय पूर्ण भारताला हादरा बसलाय। हा झालेला स्फोट एवढा भीषण होता, त्याच्यामध्ये काही लोकांचा जागीच मृत्यू झाला। पण या स्फोटाबद्दल एक धक्कादायक माहिती देखील समोर आली। सुरुवातीला सांगण्यात आलं, जो स्फोट झाला होता तो एका कारमध्ये झाला होता। स्फोट झाल्यानंतर त्या गाडीने पेट घेतला आणि त्यानंतर आजूबाजूच्या काही गाड्यांनाही आग लागली, अशी बातमी सर्वच मीडियावरती प्रसारित झाली होती। पण पुढच्या तासभरामध्येच भयंकर माहिती समोर आली। दिल्लीमध्ये या झालेल्या स्फोटामध्ये आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झालाय, तर जखमींची संख्या 26 पर्यंत आहे। आणखीन मृत लोकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। पण काल रात्री 7:15च्या दरम्यान अचानक दिल्लीमध्ये स्फोट कसा काय झाला? दिल्लीच्या पोलीस आणि गृहमंत्र्यांनी नेमकं कोणती माहिती दिली? दिल्लीमध्ये झालेल्या या स्फोटाचं पुलवामा कनेक्शन नेमकं काय निघालं? पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं असं काय दिसलंय? पोलिसांनी दिल्लीमध्ये स्फोट झाल्यानंतर जो तपास केलाय, जे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले, त्याच्यामध्ये नेमकं कोणती माहिती समोर आली? चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू। दिल्लीचा लाल किल्ला या परिसरामध्ये सोमवारी 6:56 एक भीषण स्फोट झाला। त्यानंतर फायर डिपार्टमेंटला लाल किल्ल्याजवळ एक भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळाली। लाल किल्ल्यापासून 300 मीटर अंतरावरती असलेल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ हा स्फोट झाला होता। हा स्फोट इतका भीषण होता की ज्या 4 व्हीलरमध्ये हा स्फोट झाला त्या गाडीचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले। या स्फोटामुळे आजूबाजूच्या काही गाड्यांनी पेट घेतला। त्यामध्ये काही ई रिक्षा होत्या, काही कार होत्या। अशा टोटल 10 गाड्या जळून राख झाल्या। परिसरामध्ये असलेल्या आजूबाजूच्या घरांना मोठा हादरा बसला। मेट्रो स्टेशनचा असलेला काचेचा दरवाजा फुटला। हा स्फोट झाल्याची माहिती पूर्ण दिल्लीमध्ये पसरताच तातडीने फायर डिपार्टमेंट, दिल्ली पोलीस, NHG तसेच NIची पथकं घटनास्थळी दाखल झाले। सर्वात अगोदर या भीषण स्फोटामध्ये जी लोक जखमी झाली होती त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। या स्फोटामध्ये 10 लोकांचा मृत्यू आणि 26 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली। हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली, स्फोटामध्ये जे जखमी झालेत, जे लोक मृत्यू झालेत, खिळे किंवा तारा कोणत्याही प्रकारची वस्तू शरीरामध्ये आढळून आली नाही। त्यांचं अंगही काळं पडलेलं नाही। RDX वापरून केलेल्या स्फोटामध्ये लोकांच्या अंगामध्ये तारे खिळे दिसतात, त्यांचं शरीर काळं पडलेलं दिसतं। पण या स्फोटामध्ये तसं काही जाणवलं नाही। त्यामुळे या स्फोटाबद्दल आता वेगवेगळ्या शंका उपस्थित झाल्यात। स्फोट ज्या ठिकाणी झाला होता त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये दिवसभर गाड्या पार्किंगसाठी उभ्या असतात। त्यामुळे कोणी हा सर्व ठरवून प्लॅन केला, गाडीमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे हा स्फोट झाला, अशा अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जात होते। दिल्लीमधील सर्व तपास यंत्रणा हाई अलर्टवरती आल्या। आजूबाजूचा संपूर्ण परिसर सील केला। वेगवेगळ्या डिपार्टमेंटची पथके घटनास्थळी दाखल झाली। चांदणी चौक असो किंवा दिल्लीतला बाजार असो, या ठिकाणी लोकांची जास्त गर्दी असते, सर्व ठिकाण तातडीने रिकामी करण्यात आले। कारण की राजधानी किल्ला हा भारतातील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो। याच भागामधील गाड्यांचं, मेट्रो स्टेशनचं आणि अनेक दुकानांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं। या भागामध्ये जे किरकोळ सामान विक्रेते असतात, रस्त्यावरून जाणारे जी लोक असतात, त्यांचा त्या मृत्यू झालेल्या लोकांमध्ये समावेश आहे। सर्व तपास यंत्रणा तातडीने कामाला लागल्या, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी लोकांची भेट घेतली। जखमी झालेल्या रुग्णांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी या घटनेबद्दल माहिती दिली। शाहनी सांगितलं, सोमवारी संध्याकाळी 7च्या दरम्यान दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्गावरती असलेल्या सिग्नलच्या ठिकाणी हुंडाई i20 गाडीमध्ये भीषण स्फोट झाला। त्या स्फोटामध्ये बरीचशी लोक जखमी झाली असून बऱ्याचशा गाड्यांचं नुकसान झालं आहे। जी काय माहिती मिळाली त्यानुसार त्या स्फोटामध्ये काही लोकांचा मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच दिल्ली क्राईम ब्रांच आणि स्पेशल क्राईम ब्रांच यांच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या। NHG आणि NIच्या पथकाने दिल्ली पोलिसांबरोबर मिळून सखोल तपास चालू केलाय। लाल किल्ला आणि मेट्रो स्टेशनच्या परिसरामध्ये जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते सर्व तपासले जात आहेत। प्रत्येक बाजूची बारकाईने तपास करत आहे। प्रत्येक अँगलने या स्फोटाचा तपास केला जातोय। तपासामध्ये कुठलीही बाजू सोडली जाणार नाही, ते अमित शहाने माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली। त्यानंतर साधारणतः 10:15च्या सुमारास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे घटनास्थळी पोहोचले। त्यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून सर्व घटनेची माहिती घेतली। नंतर हळूहळू जो काही स्फोट घडला त्याच्याबद्दल माहिती यायला सुरुवात झाली। लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ जिथे हा स्फोट झाला ते रस्त्यावरती सिग्नलला i20 गाडी थांबली होती। याच गाडीच्या मागच्या भागामध्ये हा स्फोट झाला। स्फोट झाल्यामुळे या गाडीचे बारीक बारीक तुकडे झाले होते। तरी देखील तपास यंत्रणाने गाडीचे काही भाग जोडत त्या गाडीचा नंबर काढला। त्यावरून माहिती मिळाली ही हुंडाई i20 कार हरियाणाची आहे। त्यानंतर हरियाणा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि तपासाला वेग आला। ही हुंडाई i20 गाडी
गुरुग्रामच्या सलमान नावाच्या व्यक्तीची होती। गाडीचे जे काही कागदपत्र मिळाले त्यावरून पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतलं। त्यानंतर सलमानची जेव्हा चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा पुलवामाचं कनेक्शन समोर आलं। 18 मार्च 2014ला गुरुग्रामच्या सलमान मोहम्मदनं 7674 नंबरची I-20 गाडी विकत घेतली होती। नंतर सलमानने ही कार देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली। त्यानंतर देवेंद्रने सोनू नावाच्या व्यक्तीला कार विकली आणि सोनूने तारखेला कार विकली। हा एक पुलवामाचा रहिवासी असून 29 ऑक्टोबरला ही कार विकत घेतल्याचं सांगितलं जातंय। त्यानंतर तारिकने ही गाडी दुसऱ्याला विकली होती की नाही याच्याबद्दल आता चौकशी चालू आहे। माध्यमांमध्ये असलेल्या काही बातम्यांनुसार डॉक्टर मोहम्मद उमर नावाच्या माणसानं ही गाडी तारिककडून विकत घेतली होती। या गाडीच्या खरेदी विक्रीमध्ये फरीदाबादच्या द रॉयल झोन या डीलरचाही समावेश आहे। सर्व खरेदी विक्रीमध्ये गाडीचे कागदपत्र सलमानच्याच नावावरती होती। त्यामुळे या कारची खरेदी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। याच पांढऱ्या रंगाच्या I-20 कारवरती फरीदाबादमध्ये चुकीच्या पद्धतीने पार्किंग केल्यामुळे त्यांना मोठं चलन फाडलं गेलं होतं। 10 नोव्हेंबरला म्हणजे सोमवारी ज्या दिवशी स्फोट झाला त्या दिवशी दुपारी 3:39 ही मेट्रो स्टेशनच्या बाजूला असलेल्या पार्किंग लॉटमध्ये जाताना CCTV फुटेजमध्ये दिसली होती। नंतर 6:50 ही गाडी त्या पार्किंग मधून बाहेर निघताना दिसली। नंतर पुढच्या काही मिनिटातच या गाडीमध्ये भीषण स्फोट झाला। आतापर्यंत जे CCTV फुटेज हाती लागले CCTV फुटेजमध्ये दिसतंय I-20 हुंडाई कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवरती एक मास्क घातलेला माणूस गाडी चालवताना दिसतोय। एका CCTV फुटेजमध्ये त्या गाडीच्या ड्रायव्हरचा चेहरा पूर्णपणे स्पष्टपणे दिसतोय। काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जो ड्रायव्हर गाडी चालवत होता त्या व्यक्तीचं नाव डॉक्टर मोहम्मद उमर असून तो फरीदाबादचा रहिवासी असल्याचं सांगण्यात येते। डॉक्टर उमरनं आपल्या 2 साथीदारांना सोबत घेऊन ही घटना घडवून आणली। त्याने गाडीमध्ये डेटोनेटर बसवला होता। नंतर अमोनियम नायट्रेट फ्यूल या ऑइलचा वापर करून भीषण स्फोट घडवला। दावा इंडिया टुडे यांनी केला आहे। सोबतच डॉक्टर मोहम्मद उमर हा फरीदाबादचा फरार दहशतवादी असल्याचं सांगितलं जातंय। पण अजूनही तपास यंत्रणांनी याबद्दल ठोस माहिती दिलेली नाही। I-20 गाडीमध्ये हा स्फोट झाला, ती गाडी कोणाची, त्याचे CCTV फुटेज असे टोटल 100 CCTV फुटेज पोलिसांनी गोळा केले। गाडी बदरपूर बॉर्डरवरून दिल्लीमध्ये घुसली होती। त्यानंतरचा प्रवास त्या गाडीने कुठे कुठे केला याचा तपास आता पोलीस यंत्रणा घेत आहे। ज्या लोकांनी आपल्या डोळ्यांनी हा स्फोट होताना पाहिला त्या लोकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, आजपर्यंत कधीही एवढा मोठा भीषण स्फोट पाहिला नव्हता। घराचे दार खिडक्या सर्व हादरले होते। घरातून बाहेर पडलो तेव्हा सर्व आगच आग दिसत होती। दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितलं, ज्या गाडीमध्ये स्फोट झाला ती गाडी स्फोट झाल्यानंतर हवेमध्ये उंच उडाली, त्यामधील माणसं आजूबाजूला फेकले गेले। आणि दिल्लीमध्ये हा स्फोट घडलाय, त्यामुळे मोठ्या मोठ्या शहरांना हाय अलर्ट देण्यात आले। 14 वर्षांनी दिल्लीमध्ये अशी घटना घडली आहे। स्फोटामध्ये आणखीन कोणाचं कनेक्शन होतं का हे आता पोलिसांच्या तपासात समोर येईल।